आसाममधल्या गुवाहाटीतल्या उपेन बोरा यांची एक मुलगी, जिचं नाव होतं परी बोरा. वयाच्या 16व्या वर्षी तिनं आपलं घर सोडलं आणि जेव्हा 2003 मध्ये ती घरी परतली तेव्हा ती पीटर मुखर्जी यांची पत्नी म्हणून. वयाच्या 16व्या वर्षी घर सोडल्यानंतर परी 1990 मध्ये काही दिवसांसाठी सुंदरनगर इथल्या आपल्या घरी परतली. त्यावेळी तिच्यासोबत 2 मुलं होती, 2 वर्षांची शीना आणि 1 वर्षाचा मिखाईल. घर सोडल्यानंतर ती काही दिवस कोलकात्यात सिद्धार्थ दास सोबत राहिली. पण अचानक तिनं सिद्धार्थ दासचं घर सोडलं आणि ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन पुन्हा आपल्या आई वडिलांच्या घरी आली. परीनं गुवाहाटी सोडल्यानंतर तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ तिच्या आई वडिलांनीच केला. त्यामुळेच या दोघांचं आडनाव बोरा असंच राहिलं. याचाच फायदा परीला पुढच्या काळात झाला. आपल्या कॉर्पोरेट इमेजला धक्का पोहोचू नये म्हणून तिनं या दोन्ही मुलांना आपले भाऊ बहीण म्हणून जगासमोर आणलं. दरम्यान परी जरी आई वडिलांकडे आली असली तरी सिद्धार्थ दास सोबत कोलकाता, त्रिपुऱ्यात तिच्या भेटीगाठी होतच होत्या. इतकंच नाही तर बऱ्याचदा मुलांना भेटण्यासाठी सिद्धार्थ तिच्या माहेरच्या घरी देखील यायचा. एकदा तर त्यानं शीनाच्या शाळेत झालेल्या पालक सभेतही सहभाग घेतला होता. पण नंतर हळूहळू त्याचं येणं जाणं कमी झालं. आपला पहिला पती सिद्धार्थ दासला सोडल्यानंतर परी अर्थात इंद्राणीचं सूत संजीव खन्ना सोबत जुळलं. तिला त्याच्यापासून एक मुलगीही झाली, जिचं नाव विधी असं ठेवण्यात आलं. विशेष बाब म्हणजे पुढे याच मुलीला पीटर मुखर्जींनी दत्तक घेतलं. एकीकडे इंद्राणीच्या 2 मुलांचं संगोपन आजोळ घरी सुरू होतं, तर दुसरीकडे विधी ही इंद्राणी आणि संजीव खन्नांसोबत राहत होती. आपल्या आईनं दुसरं लग्न केलं याचं शीनाला मुळीच दुःख नव्हतं. खंत एकच होती, ती म्हणजे आपल्याला दूर लोटल्याची. दरम्यान मध्यंतरीच्या काळात इंद्राणी आणि संजीव खन्ना यांच्यातले वाद विकोपाला गेले. नवरा बायकोचं भांडण पोलिसांपर्यंत गेलं. पुढे दोघांनी घटस्फोट घेऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. इंद्राणी आणि संजीव खन्ना यांच्या घटस्फोटानंतर कोर्टानं विधीला इंद्राणीच्या ताब्यात दिलं. सध्या ती इंग्लंडमध्ये शिकतीये. संजीव खन्ना सोबतचं लग्न मोडल्यानंतर इंद्राणी एकटी पडली होती. तिला आयुष्यात नवा जोडीदार हवा होता. पीटर मुखर्जीच्या रूपात तिला हा जोडीदार मिळाला. इंद्राणी दिसायला सुंदर असल्यानं पीटर पहिल्याच भेटीत इंद्राणीच्या प्रेमात पडला. तिथूनच इंद्राणीच्या आयुष्याला पुन्हा एक नवी कलाटणी मिळाली. 2002 मध्ये इंद्राणीनं पीटर मुखर्जींसोबत लग्न केलं. हे तिचं 3रं लग्न होतं. त्यावेळी पीटर मुखर्जी हे स्टारमध्ये CEO होते, तर इंद्राणी त्याच कंपनीत HR असिस्टंट मॅनेजर होती. या दोघांमधल्या पहिल्या भेटीचा किस्साही मोठा मजेशीर आहे. या दोघांमधल्या संबंधाचा उलगडा त्यांचे मित्र सुहेल सेठ यांनी टेलिग्राफ या इंग्रजी दैनिकातून केलाय. सुहेल सेठ म्हणतात, पीटर मुखर्जींना मी जवळजवळ गेल्या 15 वर्षांपासून ओळखतो. एका अशा सुंदर संध्याकाळी मी, पीटर, सुमित्रा दत्ता, मुरली देवरा एका छोट्याशा पार्टीचा आनंद घेत होतो. त्यावेळी पीटरची गर्लफ्रेंड सपना ही देखील आमच्या सोबत होती. त्याच वेळी अलेक पद्मसी आणि इंद्राणी तिथं आले. इंद्राणी इतकी सुंदर दिसत होती की पीटरची तिच्यावरून नजरच हटत नव्हती. अलेकनं इंद्राणीची ओळख करून दिली. या चर्चेदरम्यान इंद्राणीनं माझ्या आणि तिच्या भेटीबद्दल सांगितलं. या दरम्यान ती घटस्फोटीत असून तिला विधी नावाची मुलगी असल्याचं सर्वांना समजलं. ती सुंदर संध्याकाळ संपल्यानंतर 2च दिवसांनी मी दिल्लीहून परतलो. त्यावेळी पीटरनं मला कॉल केला आणि इंद्राणीसोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर 3 महिने दोघांच्या भेटीगाठी होत गेल्या. एकमेकांबद्दल जवळीक वाढत गेली आणि अखेर ते लग्नाच्या बेडीत अडकले. या लग्नाला तिची मुलगी विधी हजर होती. बाकी कुटुंबातलं इतर कुणीही नव्हतं. नंतर स्टारमधून बाहेर पडल्यानंतर दोघांनी मिळून INX या मीडिया हाऊसची स्थापना केली. काही वर्षांनंतर त्यांनी कंपनीतले शेअर्स विकले आणि UK ला गेले. त्यानंतर ते ब्रिस्टलला गेले. तिथंच विधीचं शिक्षण सुरू होतं. 3 वर्षांनंतर आमची लंडनमध्ये भेट झाली. इंद्राणीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती एक खुशाल चेंडू आणि महत्वाकांक्षी स्त्री होती, तर पीटर स्वभावानं शांत होता. पण दोघंही एकमेकांची काळजी घेत होते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कुणालाही हेवा वाटावा असंच त्यांचं जीवन वाटत होतं. इंद्राणीची एकूणच लाईफस्टाईल पाहिली तर ती पीटर सोबत सर्वात सुखात होती. हाय प्रोफाईल जीवनशैली जगताना तिच्या पूर्वायुष्यात कुणीही डोकावून पाहिलं नाही. त्याचाच तिनं फायदा घेतला.
त्यामुळेच कदाचित शीना ही इंद्राणीची कोण होती, इंद्राणीनं तिला कुठे पाठवलंय, इंद्राणी शीनाला समोर का आणत नाही, असे प्रश्न कुणालाच पडले नाहीत। परी बोरा ते इंद्राणी मुखर्जी या प्रवासात तिच्या आयुष्यात 4 पुरुष आले, 3 मुलंही झाली। या प्रवासात तिचे 2 घटस्फोट झाले। या दरम्यान तिला वेळोवेळी तिच्या आधीच्या पतींची साथही मिळत राहिली, पण शीनाच्या मृत्यूचं गूढ तिला लपवता आलं नाही। 3 वर्ष लपून राहिलेलं हे सत्य अखेर समोर आलंच आणि इंद्राणी नावाच्या परीचा खराखुरा चेहरा जगासमोर आला। मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई।